Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. जेव्हा 2019ला मी उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार होतो. ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते. मी अजूनही त्याच ठिकाणी आहे. भूमिका कोणी बदलली आपण बघा. अजितदादांचा व्यक्तिशः तुमच्यावर इतका राग काय? मला वाटतं ते जास्त प्रेम आहे. आणि कदाचित म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते आहेत, शब्दाचे पक्के आहेत असं आपण म्हणतो. मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडुकुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का? आज ते जे काही बोलले, जर मी त्यांच्यासोबत ही राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का हो? मग माणूस चुकला नाहीये, माणूस आहे तिथेच आहे, फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही म्हणून जर टीका होत असेल. माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो. म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो, आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो, आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेलं नसतं. मी जे काही केलंय, मी अभिनय करतो म्हणून मला सांगितलं जातं, मी स्वकर्तृत्वावर करतो ना. म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केलं असं नाही घडलं. मी स्वतःच्या कष्टाने केलंय. मी MBBS केलं, माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला MBBSची सीट मिळाली नाही, दिली कोणी. मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो. आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर जेव्हा तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता. म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं, राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो? माझं करप्शनमध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाहीत का? त्यांनी समाजकारणात यायचं नाही का? त्यांनी राजकारणात यायचं नाही का? मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही? हा साधा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे ना. आज संसदेमध्ये उभं राहून ज्या मतदारसंघानं माझ्यावर विश्वास ठेवला त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळेजण मला गेली 5 वर्ष पाहतात. म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये दादांनी आज अनेक सेलिब्रिटीजची नावं घेतली. त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीजचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे मिळाला. जर मला 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मार्गदर्शन प्रचंड मोलाचं आहे. पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या अभिनेत्यांना दिला. मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता म्हणून? सो मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे, पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असताना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतील, आपल्या भागाचे प्रश्न असतील, हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे. आढळराव पाटलांनी एक सल्ला दिलाय की तुमचा जो उमेदवार आहे म्हणजे तुम्ही डायलॉगबाजी करण्यामध्ये वस्ताद आहेत, त्यामुळे तुम्हाला आता फार जोमाने कामाला लागायचं असं ते सांगतात. एक काळी तुमची स्तुती करत होते तुमच्या भाषणाच्या. मी तेच म्हणतोय, माझी भूमिका नाही बदलली हो. मग या भाषणांची जी स्तुती होत होती ती आज टीका का होते? म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का पेरले जात आहेत? हे विधान अजितदादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? जे आज दादांनी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का? माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादांनी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला, जो उच्चार केला, ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी. मग ती भूमिका मांडा. हे बघा, एखादं जर विधान केलं गेलं तर ते सोयीने केलं जाऊन. बरं, या संदर्भात शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. 2016मध्ये मी जो सिनेमा केला होता, जेव्हा मला स्वप्नतही पडलं, माहीत नव्हतं मी काय म्हणजे उद्या समाजकारणात येणारे, राजकारणात येणारं माहीत नव्हतं ना. मग 2016 साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही
त्यांनी याविषयी भाष्य करणं उचित नाही. आणि जर आपण विचारधारा आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू, जर ते म्हणत असतील की काँग्रेस त्यांचा प्रचार करणार नाही, तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं. हे बघा, या संदर्भामध्ये सगळं करून झालेलं आहे. या संदर्भामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट करून झालेली आहे. आणि त्यानंतर या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्रायश्चित्त म्हणतो ते सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शिळ्याकडीला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का? गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज मला असं वाटतं की दादांनी खासगीतल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. मग खासगीतल्या आपण सगळ्याच गोष्टी बोलूयात का? येणाऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातीलच. परंतु दादांनी मग खासगीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेच्या सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं, तेव्हा दादांनी फोन करून खासगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा. आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या बिळात लपून बसले होते. आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी निरक्षीर विवेकबुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. मग आपण हेही खासगीतलं बोलू. मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी खासगीत कोण कोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलू. आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितला तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणली जाते, मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन त्यांनी सांगावं. जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे, बरोबर. जर माझा राजकारणाचा पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं, तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे. मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलं पाहिजे. हे झालंय का कधी 5 वर्षात? तुम्ही बघितलंय का कधी? मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतो, मी सातत्यानं लोकांसाठी हे करतो. मग खासगीत तर दादांनी मला हेही सांगितलं होतं, तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात, मग आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात, त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातले आहेत. मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे, तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे. आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा, 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे, या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं ही सगळी आकडेवारी जास्त बोलकी आहे.